राज ठाकरे आणि मनसे विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका, मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असल्याचं याचिकेमधून दावा. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही, सूत्रांची माहिती. तर धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, निष्कर्षानंतर कारवाईच्या संदर्भात निर्णय होणार. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांचं ससूनच्या अधिष्ठातांना पत्र, वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार. बावीस कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महानगरपालिका पाठवणार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस, तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महानगरपालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 29 तारखेला पुढील सुनावणी, बदलापूरप्रमाणे कोर्टाच्या अधिपत्याखाली टीम नेमून सखोल चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळणार, 30 एप्रिलला पैसे होणार जमा, लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष. MMRDA प्रकल्पांसाठी 4,07,000 कोटींचा निधी, इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमाच्या नंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अहमदाबादमध्ये आजपासून काँग्रेसचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन, 64 वर्षांच्या नंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये. स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणामध्ये राहुल गांधींची याचिका पुणे कोर्टानं स्वीकारली, राहुल गांधींना ऐतिहासिक पुरावे देता येणार. आणि वर्ध्याच्या तरोडाजवळ कारची टँकरला धडक, एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू, पोलीस कर्मचाऱ्याचं कुटुंब अपघातामध्ये संपलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.